मध्ये 2 मिनिट एकच मिनिट सर एकच मिनिट जय सर उलट आप्पा कुठे आप्पा आवाज 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 आप्पा कमी करा औसा तालुक्यामध्ये औसा तालुक्यामध्ये HIV बाधित एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे. खऱ्या अर्थाने 6 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र अद्यापही आरोपीला अटक करण्यात आली. खरं तर 2021 मध्ये औसा तालुक्यातील संबंधित पीडिता ही मूळची राहणारी तेर तालुक्यातली आहे. 2021 मध्ये आईचा मृत्यू झाल्यानंतर वडील देखील घर सोडून निघून गेले आणि आधार द्यायला कोणी नसल्याने यामध्ये चाइल्डलाईनच्या माध्यमातून संबंधित पीडित मुलीला नळदुर्ग येथील बालगृहामध्ये दाखल करण्यात आलं. बालगृहामध्ये दाखल केल्यानंतर 2021 पासून 2023च्या दरम्यान पर्यंत संबंधित मुलगी सातत्याने आजारी पडत असल्यामुळे तिला पुन्हा एकदा औसामध्ये औसा येथील सेवालय येथे या संस्थेत दाखल करण्यात आलं. सेवालय येथे दाखल करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं मेडिकल, तिचे औषध या सगळ्यांसाठी या सेवालयामध्ये तिला त्या सुविधा दिल्या जात होत्या. पण यामध्ये ज्या पद्धतीने या संबंधित मुलीने जी तक्रार दाखल केली, यामध्ये त्याच संस्थेमध्ये असलेल्या एका ज्या आरोपीने आहे ते लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे. यामध्ये लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीचं ॲबॉर्शन केलं गेलं असं मुलीने तक्रारीत म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे 25 तारीख म्हणजे आजच पहाटे 0 FIR दाखल करण्यात आलेली आहे. ही 0 FIR डोके येथे दाखल करण्यात आली असून हा तपास औसा येथे वर्ग करण्यात आलेला आहे. यामधील औसाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रजितवाड यांच्या मी संपर्कात आहे. मळसासे म्हणून तपास अधिकारी आहे, ते आता तपास करतात आहेत. आता काही क्षणापूर्वी संबंधित मुलीला ही मेडिकल तपासणी करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत. यामध्ये FIR दाखल झालेली आहे. संस्थाचालकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे का, अधीक्षकांचं दुर्लक्ष होतं का, जिल्हा महिला बालविकास विभागाच्या वतीनंच ही खरी तक्रार दाखल केली गेली आणि 2021 मध्ये पण संबंधित मुलीला नळदुर्ग येथे दाखल केलं होतं. त्याच्यामुळे पोलिसांना ह्या अतिशय सक्त अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. संपूर्ण घटनेचा तपास करावा.